नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतशिवार यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत आपल्या शेतात रब्बी हंगामात पिवळ्या फुलांनी बहरून जाणाऱ्या पण इतिहासाने फार जुन्या असलेल्या पिकाबद्दल। ते पीक आहे मोहरी। आज मोहरी आपल्याला साधं पीक वाटतं, पण हिचा इतिहास अगदी हजारो वर्षाचा आहे। अभ्यासक सांगतात की मोहरीची लागवड सर्वप्रथम पश्चिम आशियात झाली। आजचा इराण, अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि भूमध्य समुद्राच्या आसपासचा भाग हा मोहरीचा मूळ प्रदेश मानला जातो। तेथील लोक मोहरी फक्त खाण्यासाठी नाही तर औषध म्हणून सुद्धा वापरत होते। थंडी, सांधेदुखी, पचनासाठी मोहरी फार उपयोगी मानली जायची। व्यापाराच्या वाटांनी ही मोहरी हळूहळू भारतात पोहोचली। आपल्या भारतात तर मोहरीला फार जुनी ओळख आहे। सिंधू संस्कृतीच्या काळातही मोहरीसारख्या तेलबिया वापरात होत्या असे पुरावे मिळतात। वैदिक काळात सुद्धा मोहरीचं तेल दिव्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि शरीराला लावण्यासाठी वापरलं जात होतं। आयुर्वेदात मोहरीला उष्ण गुणाचं, शरीरातील वात कमी करणारं पीक मानलं जातं। पूर्वी मोहरी जंगली स्वरूपात उगत होती। दाणे छोटे, तेल कमी आणि उत्पादनही फारसं नसायचं। पण शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या चांगल्या झाडांची निवड केली, ज्या मोहरीत तेल जास्त, दाना भरगच्च आणि रोग कमी अशाच बिया पुढे पेरल्या गेल्या। यातूनच मोहरीची उत्क्रांती झाली। काळी मोहरी, तपकिरी मोहरी आणि पिवळी मोहरी अशा वेगवेगळ्या जाती मोहरीच्या तयार झाल्या। आज भारतामध्ये जी मोहरी जास्त घेतली जाते ती म्हणजे तपकिरी मोहरी, जिला आपण सरसो किंवा राई म्हणतो। आजच्या घडीला मोहरी उत्पादनात भारत हा जगामध्ये 1 नंबरवर आहे। जगात जितकी मोहरी पिकते त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा भारताचा आहे। राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगाल ही राज्य मोहरी उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत। विशेष करून राजस्थान तर मोहरीचं माहेरघरच बनलं आहे। भारतानंतर कॅनडा हा देश मोहरी उत्पादनात पुढे आहे। कॅनडामधली पिवळी मोहरी जगभर निर्यात होते, पण सगळीकडे मोहरी एवढ्या प्रमाणात पिकत नाही। नेपाळ, श्रीलंका, भूतान यासारख्या देशांमध्ये मोहरीचं उत्पादन अगदी कमी आहे। आफ्रिकेतील काही देशांमध्ये हवामान, पाण्याची टंचाई आणि आधुनिक शेततंत्राचा अभाव असल्यामुळे मोहरीचं उत्पन्न फारच कमी घेतलं जातं। त्यामुळे हे देश इतर देशांवर मोहरीसाठी अवलंबून राहतात। आपल्याकडे मोहरी हे फारच कायदेशीर म्हणजेच फायदेशीर पीक आहे। कमी पाण्यात येणारं, खर्च कमी आणि नफा चांगला देणारं पीक म्हणजे मोहरी। मोहरीच्या पेंडीतून चांगलं सेंद्रिय खत तयार होतं। मोहरीचं तेल आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं आणि बाजारात याला कायम मागणी असते। त्यामुळे अनेक शेतकरी मोहरीकडे परत वळताना दिसत आहेत। अशा प्रकारे हजारो वर्षाचा इतिहास, शेतकऱ्यांनी घडवलेली उत्क्रांती आणि आज जागतिक पातळीवर मिळालेलं महत्त्व यामुळे मोहरी हे पीक खऱ्या अर्थाने सोन्यासारखं ठरतं। अशीच शेती, पिकांचा इतिहास आणि उपयोगी माहिती पाहण्यासाठी शेतशिवार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।